आज आमच्या पक्षाची बैठक आहे आणि ह्याच्यानंतर पुण्याच्या पब संस्कृती असेल, हुक्का बार असतील, अंमली पदार्थ असतील, पण पुण्यात ना अख्ख्या महाराष्ट्र आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या पद्धतीनं अंमली पदार्थ आज विकली जातात त्याच्यात प्रामुख्यानं पंजाबनंतर आता पुण्याचा नंबर लागतोय। आज करोडो रुपयाचा अंमली पदार्थ पुण्यामध्ये सापडतोय आणि पोलीस खात्याचं लक्ष त्याच्याकडे जात नाही। ज्यावेळेला एखादा कुठंतरी आपल्याला क्लिप येते किंवा कुठंतरी एखादा पत्रकार किंवा एखादा नागरिक ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला पोलिसांना जाग येते आणि 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी बुलडोझर फिरवा, पण इतक्या दिवस का फिरवला नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आज विधानसभेचं अधिवेशन आहे, विरोधक त्याच्यावर चर्चा करतील। त्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं की बुलडोझर फिरवा, पण कुठेही अजून बुलडोझर फिरताना दिसले नाही। तात्पुरती मलमपट्टी म्हणून एखादा हॉटेलवर कारवाई केली, पण आज पुण्यामध्ये पब संस्कृती इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे तर गेल्या 2-3 महिन्यापूर्वी एका कारने 2 मुलांना उडवलं आणि अल्पवयीन मुलगा होता आणि त्याच्यामध्ये पहिलीच एफ.आय.आर फाडताना 2-2 एफ.आय.आर फाडल्या गेल्या आणि त्याच्यामुळे पहिल्या एफ.आय.आरमध्ये तो मुलगा सुटला आणि दुसऱ्या एफ.आय.आरमध्ये कोर्टाने ताब्यात घेतला। हा सगळा सारासार विचार करता त्या तपास अधिकाऱ्याला खऱ्या अर्थानं फौजदारी गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, पण कुठल्याही परिस्थितीत फौजदारी गुन्हा न दाखल करता तात्पुरती मलमपट्टी म्हणून त्यांना निलंबित केले। या सगळ्या गोष्टीचा विचार करता पोलीस अत्यंत चुकीच्या पद्धतीनं पोलीस कारभार चालू आहे। वरिष्ठ जरी त्याच्यावर ॲक्शन घेत असेल तरी खालची जे पोलीस वर्ग आहे आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे। पुणे शहरामध्ये माणिकशान गुटखा कुठं मिळतो, गर्द कुठं मिळते, अंमली पदार्थ कुठं मिळतात, चरस गांजा आपू ज्या काय व्यसनं आहेत ही सातत्यानं पोलीस खात्यातील लोकांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात। तरी पण पुणे शहरामध्ये आज घराघरामध्ये घराच्या उंबऱ्यावर येऊन अंमली पदार्थ येऊन थांबलेला आहे आणि पुणेकर याच्यामध्ये चिंताग्रस्त आहेत। पुणे विद्येचं माहेरघर आहे। पुण्यामध्ये राष्ट्रीय नेते पुणे शहराने दिलेले आहेत। लोकमान्य टिळक असतील, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील, महात्मा फुले असतील आणि छत्रपतींचं पुणे आणि असे सगळे राष्ट्रभक्त त्या पुण्यामध्ये निर्माण करणारं पुणे आणि अशा पुण्याला आज कलंक लागण्याचं काम या सगळ्या पब संस्कृतीमध्ये होतं आहे। आज पुण्यामध्ये लाखो विद्यार्थी पुणे शहरामध्ये अभ्यासासाठी येत आहेत, कारण पुणे विद्यापीठ पुण्याचं लौकिक आहे आणि आज आमची जी बाहेर देशावरनं मुलं येणार आहेत तर ते काय शिकून जाणार आहेत का पब संस्कृती घेऊन जाणार आहे ही पालकांना चिंता आहे। ह्याच्यापुढं पुण्यामध्ये मुलांना शिकायला पाठवायचं का नाही अशी परिस्थिती आज देशामध्ये आणि देशाच्या बाहेर जी मुलं शिकायला जातात त्यांना पडलेली आहे। तर ह्याच्यावर पोलिसांनी विचार करून आता जिथं ड्रग सापडला तिथं रात्री 3:30 वाजता सापडला, म्हणजे त्यांच्या नियमानुसार 1 वाजेपर्यंत 1:30 वाजेपर्यंत थांबतो। मग 3:30 वाजता जर एवढा धांगडधिंगा असेल तर मग पोलीस खातं, पोलीस चौकी, पोलीस स्टेशन हाकेच्या अंतर आहे, मग त्यांना कळलं कसं ना। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पोलिसांच्या मेहरबारीवर चालतात आणि त्याला आशीर्वाद असतो, पण त्याच्यामध्ये काय काय आत उद्योग चालतात ते आपल्याला आपण चॅनलमध्ये बघितलं आहे आणि त्यामुळेच हे पोलीस जबाबदार याला। पुणे विद्येचं माहेरघर आहे, पण आता जी पब संस्कृती आहे या विरोधात पुण्यातील सर्व आमदारांनी एकत्र आलं पाहिजे असं वाटत नाही का तुम्हाला? कारण का संपूर्ण राज्यातून मुलं ही शिकायला पुण्यामध्ये येतात आणि त्यांच्यासमोर असा एक नवीन आदर्श निर्माण केला जातो आहे। यासाठी प्रतिनिधित्व म्हणून आपण सर्व आमदारांनी एकत्र येऊन यासाठी सरकारला जाब विचारला पाहिजे असं वाटत नाही का? नुसतेच आमदारांना अख्खे पुणे शहर ह्यामध्ये उतरलं पाहिजे। मी परवाच म्हणलो की अख्खे पुणेकरांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे, कायदा हातात घेतला पाहिजे, कारण पोलीस कायद्यामध्ये कमी पडतात किंवा पोलिसांची सिस्टीममध्ये काहीतरी चुका आढळतात तर नुसतेच आमदार नाही पुणेकरांनी हे रस्त्यावर उतरून हे सगळे पब बंद केले पाहिजे। ह्याच्यामध्ये तो भोसले नावाचा कोणतरी बिल्डर आहे आणि नागरिकांना तो पैसे काय व्यवहार पूर्ण करण्यासाठी गेल्यानंतर ते बंदूक काढून त्याला मारण्याची धमकी देतात, पण ती लोकही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आले तर पोलिसांनी त्यांची कुठली तक्रार दाखल करून घेतली नाही। त्यामुळे काल मी सोशल मीडियावर ते टाकलेलं आहे आणि आता त्याच्याबद्दल मी पोलिसांना आज पत्र देणार आहे। नाही, जुना असू नवा असू, शेवटी गुन्हा हा गुन्हाच आहे, तो कधी आपल्याला मिळू शकतो, पण त्या लोकांना न्याय मिळत नाही ते लोक मायापर्यंत आले आणि मग आता आम्ही बोलतो कारण आपल्याला
ज्या पद्धतीने लोकसभेत यश मिळालंय तसं यश आपल्याला विधानसभेतही मिळवायचं आहे, असं काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे का? नाही, याच्यामध्ये हे सगळे राष्ट्रीय नेते आमचे नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील, पृथ्वीराज बाबा असतील, हे सगळे नेते मंडळी बसून ठरवतात. मी छोटा कार्यकर्ता आहे, त्यामुळे मला ह्याच्यामध्ये काही जास्त सांगता येणार नाही. छोटा भाऊ मोठा भाऊ, पण जे ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांच्याबरोबर मी काम करणार आहे. मला दिली तर मी करणार आहे, दुसऱ्याला दिली तरी मी करणार आहे. शेवटी पक्ष आदेश मानणारा मी कार्यकर्ता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.